त्यांनी पाहिलं आणि तो आरसा फिरवलेला आहे, त्यांचं मनापासून आभार. कपड्यावर जेवढे बसलेत आणि मला वाटतं इथे समोर 1 2 3 4 तुमचे नाव सगटले यादी माझ्याकडे आहे, परंतु विनंती असेल तिथून लगेचच उठा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर योगेश माळीचा क्लास. चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. योगेश माळीच्या बॅटमधून मालीनगरचे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये फ्रेंडशिप चॅम्पियनसाठी खूप सुंदर खेळ त्यांचा राहिला. दुसऱ्या बाजूला देवा नाईट रायडर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, फटका इथे फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. सौरभने सुंदर झेल पकडलाय, फलंदाज माघारी. तीन षटकांपर्यंत जर कोणत्याही संघातील खेळाडू जर उपस्थित नसेल तो 3 ओव्हरमध्ये आला तर त्याला आपण संघामध्ये इन करणार आहोत, ही आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते. जर देवा नाईट रायडर संघ या स्पर्धेमध्ये जिंकला तर जेवढं मानधन आहे ते मुरबाड तालुक्यातील भारतीय लष्करात असलेल्या जवानांच्या ट्रेनिंगसाठी दिलं जाईल. एक क्रिकेटची फायनल देशाची सेवा करणाऱ्या जवानांसाठी. अर्थातच आमचे मनोजदादा देसले यांचं नितांत प्रेम. ज्या ज्या वेळेस त्यांचा संघ देवा नाईट रायडर हा संघ फायनल पर्यंत पोहोचतो, जिंकल्यानंतर खूप मोठी अनाउन्समेंट त्यांच्या वतीनं होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. त्यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करू. पहिली विकेट आली आहे. गोलंदाजी मार्कवर गौरव गायकरला आपण पाहतोय, जो शास्त्रीनगरचा खेळाडू आहे, त्याने प्रभावित केलाय या स्पर्धेमध्ये. किरणदादा दळवी आपल्याला विनंती, आपण लगेचच संपर्क साधा. किरणजी दळवी, प्रकाशजी भाकरे साहेब यांचंही शुभागमन होताना पाहायला मिळतंय, त्यांचं सहर्ष स्वागत करू. सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. जयेश देसले आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण सुंदर राहिलं. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत धनाजी असेल, जयेश असेल यांनीही घेतली आहे, त्यांचं मनापासून आपण सहर्ष स्वागत करू. संजयजी दुर्गे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रकाशजी भाकरे साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. धापलकावर धाव संख्या 5. गौरव गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर प्रमोद माळी. छोट्या आणि छोट्याची बॅटिंग कशी होती ते आपल्याला पाहायचं. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटकाचा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये चेंडू, मोठी चेस क्षेत्ररक्षकाला. तिथे जितू चव्हाण येतात, त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धाव संख्या धावपलकावर 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं क्रिकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ एका बाजूला 2 पैकी 2 सामने जिंकत देवा नाईट रायडर संघ टॉप केलं. दुसऱ्या बाजूला एक सामना पराभूत होत इथपर्यंत आलेला आहे. सुपर ओव्हर जिंकत इथपर्यंत आलेला संघ आहे, तो फ्रेंडशिप चॅम्पियन आहे. गोलंदाज तयार. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. देवगाव टायगर हा संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचला. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये विशेष आपण कौतुक करू ते प्रशांत माळीचं, तदनंतर सागर कापडी आणि मिस्टर सेन्सिबल विशाल तुपे. सुंदर असा चेंडू पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण, गलीमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, परंतु तिथे एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 8. पहिले षटक इथे समाप्त होईल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 8 धावा. संधी देवा डीजे श्रावणी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. आता सध्याच्या घडीला कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस करणारा खेळाडू मातानगरचा हा एक गुणवान गोलंदाज
सौरभ भाग्यवंतच्या हातामध्ये बॉल आहे. स्ट्रायकर इनवर छोट्या माळे आहे आणि छोट्याची इनिंग महत्वाची राहील. तो कशा प्रकारे मैदानामध्ये फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार ऑफ बेलपाडा अनिकेत सोमने दर्जेदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या खेळाडूची राहिली आहे. ऑरेंज कॅप पर्पल कॅप यासाठी 2222 रुपयाचं पारितोषिक प्लस एक आकर्षक अशी ट्रॉफी आहे. तदनंतर जर आपण पाहिलं तर उभारता सितारा यासाठी एक आकर्षक ट्रॉफी आहे. बेस्ट फिल्डरसाठी रॉयल स्पोर्ट यांच्या वतीने एक आकर्षक बॅट आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू तितकाच चांगला फटका. छोट्या माळीच्या बाडमधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. खणखणीत चौकार. 4 रन. ऑन द बोर्ड 12 धावा आहेत. ट्वेल ऑन द बोर्ड 12 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सेमीफायनल दुसरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसरं षटक आणि पहिल्या चेंडूवर हा खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर असा फटका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला तयार होताना पाहायला मिळेल. बारा धावा आहेत धावफलकावर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जर आपण विचार केला तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कलाकार ग्राफिक्सचे सर्व समीर शेठ तारमळे यांच्याकडून आकर्षक असा थंड आहे. तदनंतर MPL चे अर्थातच MCA चे खजिनदार तानाजी बाहुले यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी फ्रूट्स आहेत. MCA चे अध्यक्ष रोहित शेठ हरड यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक कॅप आहे. MCA चे उपाध्यक्ष सागर शिंगोळे आणि राहुल रसाळ यांच्याकडून आकर्षक अशी ट्रॉफी आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं सुंदर फटका पाकफुटला गेले. डीप पॉइंटला चेंडू सीमारेषा ओलांडेल. खणखणीत चौकार. 4 धावा. खजिनदार दौलत भाऊ तुपे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आणि स्टायलिश प्लेअर साठी एक आकर्षक मेडल आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. प्रथम क्रमांकाचं प्राइज 1 लाख. द्वितीय क्रमांकासाठी 50,000. इथे टाकलेला चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय व्हाईट बॉल. कस्तुरी इव्हेंट्स आणि DJ श्रावणी पूर्वा लाईट्स यांच्याकडून लास्टच्या दिवसामध्ये ज्या 4 मॅचेस मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आहे त्यांचे आपण मनापासून धन्यवाद देऊ. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांक 50,000. स्टायलिश प्लेयर 2222. न्यू इमर्जिंग प्लेयर त्यासाठी 2222. ऑरेंज कॅप मानकरी 2222. पर्पल कॅप मानकरी 2222 चं प्राइस. सुंदर फटका पाकफुटला गेले. जागा बनवली. डीप ॲक्शनला कव्हरला चेंडू सीमारेषा तोडतोय फोडतोय. चेंडू सीमा पार. MCA MPL चौकार. दादा डोंगरे यांच्याकडून अक्षय टोलेच्या विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते 1,000 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. ॲक्टिव टोले यांना विनंती असेल आपण कुठेही असाल तर ते लगेच या आणि आपलं पारितोषिक घेऊन जा. 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रसिद्ध उद्योजक राकेश दादा डोंगरे यांच्या वतीनं ॲक्टिव टोलेसाठी. आपल्याकडे धावसंख्या 22. सौरभ भाग्यवंतच्या विरोधामध्ये 3 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये करत असताना प्रमोद माळी छोट्या. व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आळ्या पूर्णपणे 30x40 मंडप कस्तुरी इव्हेंट्स यांच्या माध्यमातून केलेला आहे. तुषारजी मडके आणि अमोलजी कथोरे तो पूर्णपणे भरलेला आहे. हीच कमवलेली माणसं आहेत
मुरबाड क्रिकेट असोसिएशनने आणि ते मात्र व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या 23, 23 धावा धावफलकावर. याच दरम्यान मान्यवर व्यासपीठावर आगमन होत आहे. साजई मडकेपाडा ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री संजय शेठ गुटे साहेब यांचं व्यासपीठावर शुभ आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू, मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं करू. गोलंदाज तयार. सौरभचा हा चेंडू बागपुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर 24 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण समालोचन कक्षामधून आवाज ऐकतायत. हिंदी सम्राट म्हणून ज्यांची खूप मोठी ओळख आहे, पनवेल रायगड विभागातील एक बुलंद आवाज बाबूशाह सर आहेत. शहापूरची मुलुक मैदानी तोप म्हणजे अमरजी राऊत सर आहेत. आणि मी स्वतः निखिल ठोंबरे आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करेल. तदनंतर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण मुकेश गायकर यांना पाहतोय, प्रवीण विषय भावड्या, तदनंतर कृष्णा केने सर आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये विशाल तुपे, दौलत तुपे आणि स्वप्नील गांगड, त्यांचं सहर्ष स्वागत. टेन क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम. इथे पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. टेन क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम आपण पाहतोय, त्यांचं विशेष कौतुक. प्रत्येकाला सुट्टी आहे, परंतु त्या 5ही जणांना सुट्टी नाही हे सर्वात महत्वाचं आहे. सकाळी 8 पासून तर संध्याकाळी शेवटपर्यंत एक निष्ठ राहून काम करतात. त्यामध्ये आमचे कॅमेरामन दीपेशजी म्हात्रे आहेत, त्यांचं आपण कौतुक करू. दुसऱ्या बाजूला भोला आहे आणि सौरभ कांबळे. तदनंतर आरबाज तडवी ॲज अ स्कोरर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. संदीप गायाळ सर्वांना एकत्रित आणतात, त्यांचं सहर्ष स्वागत. चेंडू हवेत आणि इथे वसीम मेमनने सुंदर झेल पकडलाय. फलंदाज अनिकेत सोमनेला आता परतावा लागताय. हा धक्का क्रमांक 2. आपण करतोय. दीपकजी कापडे यांना विनंती, आपल्या शुभ सन्मान आपण करणार आहोत. संजयजी गुटे, साजई मडकेपाडा ग्रामपंचायत सदस्य, त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो अमोलजी कथोरे यांना की आपल्या हा शुभ सन्मान आपण जो मात्र करणार आहोत. मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हा शुभ सन्मान. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते कपिल शेंडे. कॅमेरामनचं विशेष आपण कौतुक करू संदीप, कारण त्यांना मैदानामध्ये प्रत्येक चेंडू तर टिपायचाच आहे, पण आलेल्या प्रत्येक पाहुण्याला देखील टिपणं हे चांगलं कार्य दीपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. MCAचे अध्यक्ष 2-2 गॉगल त्यांनी आज घातलेले आहेत, त्यांचं विशेष आपण कौतुक करू. रोहित हारळ, अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. किरणदादा दळवे यांची खूप मोठी धावपळ आज आपल्याला पाहायला मिळते, कारण आज शेवटचा दिवस आहे. अतिशय मेहनत, अतिशय कष्ट या स्पर्धेसाठी किरणदादा दळवे यांनी घेतलेले आहेत, त्यांचंही मनापासून आभार. ॲक्टिटोले, आपले पैसे आपल्याला भेटले, धन्यवाद धन्यवाद. गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज तयार होत आहे ते आधी राकेशजी डोंगरे यांच्याकडून जे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं ते ॲक्टिटोलेला आपण देतो. धावफलकावर 25 धावा आहेत. किरणदादा दळवे यांची खूप मोठी धावपळ आहे. सर्व मॅनेजमेंट त्यांच्या हातामध्ये. 2 आपले कार्यकर्ते आहेत, परंतु ते मॅच खेळत आहेत. जयेश आहेत आणि मला वाटतं धनाजी या स्पर्धेच्या बाहेर गेलेले आहेत. धनाजींना सापडा. 25 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आधी गोरेच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूयात त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 25 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू आल्या पहिल्या चेंडूवर चेंडू सीमारेखेच्या बाहेर फेकतोय. ताकद, नजाकत, क्लास याचा तिहेरी संगम. षटकार.
गोलंदाजी मार्कवर आधी गोरे. सुंदर असा चेंडू. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर ते माळीनगरचे आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. फक्त संघ देवा नाईट रायडर आहे आणि संघ फ्रेंडशिप 11 आहे. एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावफलकावर 32 धावा. 32 धावा धावफलकावर. 32 ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली क्रीडा स्पर्धा. थँक्यू डीजे, धन्यवाद. यश वेकंडे या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू की त्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरसाठी एक आकर्षक अशी बॅट आहे. त्यांचं मनापासून आभार. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता रोहित हरड यांना. टू 32 धावा. सुंदर फटका कपिलच्या बाडमधून. फटका तिथे फसलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक विलास बारगडे, लिटिल मास्टर, त्याने जबरदस्त झेल पकडला फलंदाज बाद. धावफलकावर धावसंख्या 32 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समालोचन कक्षामध्ये आज तिहेरी संगम आहे. हिंदी एका बाजूला, मराठी आणि दुसऱ्या बाजूला प्रसिद्ध असे शिवव्याख्यात आहेत, ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर प्रत्येकाच्याच अंगावर काटा येतो. असे आमचे अमर राऊत सर आहेत. त्यांचंही वेलकम करू. एक वेडिंग सेरेमनी कंप्लीट करून ते आलेले आहेत. धावफलकावर धावसंख्या 32 धावा. 32 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक मैदानामध्ये 8-8 षटकांच्या लढती आहे. अतिशय चांगली क्रीडा स्पर्धा आहे. दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकं झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बाबू शहा यांच्याकडे जाणार आहोत पुढील 5 षटकांसाठी आणि नेक्स्ट इनिंगसाठी अमर राऊत सर यांच्याकडे आपण जाणार आहोत. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 32. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 3-3. लॉस ऑफ 3. 33 धावा. तिसरं षटक चालू आहे. 3च दिवसाची क्रीडा स्पर्धा आहेत. 3च अंपायर आहेत या स्पर्धेमध्ये आणि आज कॉमेंटेटर 3च, स्कोररही 3 आहेत. म्हणजे 3चा खूप मोठा संगम जुळलेला आहे. कॅमेरामनही 3 आहेत. फटका जबरदस्त. टोले चंग टोलेबाजी. षटकार छोटेच्या बाडमधून. खूप चांगलं संगीत. धावफलकावर 39 धावा आहेत. पुढील 3 षटकांसाठी आपण आवाज ऐकणार आहोत बाबूशा सर यांचा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर निखिल सर चलेंगे फिर से एक बार। बहुत सारे देखिए हमारे मेहमानों के साथ साथ देखिए बात करेंगे एमसी एसोसिएशन के देखिए पूरी और टीम यहाँ पर मौजूद हैं। सभी का तहे दिल से स्वागत। अच्छा मेहनत लिया गया है। इस टूर्नामेंट की बात करेंगे देखिए जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम।
दूर दूर तक इस मैच को पहुंचाया जा रहा है 10 क्रिक लाइव पे। हर एंगल से देखिए इस मैच को दिखाया जा रहा है। तो चलिए टीम का स्कोर बात करेंगे। 39 रन तक पहुंचा है। और बल्लेबाजी की बात करेंगे, प्रमोद माली देखिए बात करेंगे कि अच्छे यहाँ पर बल्लेबाजी करते हुए 29 रनों का इनिंग्स, लाजवाब बल्लेबाजी, जरूरत था यहाँ पर सेकंड सेमीफाइनल मैच है। फ्रेंडशिप 11 टीम देखिए टॉस जीतकर यहाँ पर पहले बल्लेबाजी लिए हैं भाई, क्या बात है। पिछले मैच को देखने के बावजूद भी शायद यहाँ से बल्लेबाजी के ऊपर बहुत कुछ भरोसा रखे हैं, शुरुआत में कुछ रन जोड़ना चाहते हैं और 3 ओवर में देखिए अच्छा स्थिति पर है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 40 रन। लेकिन टॉस हारने के बाद बात करेंगे यहाँ पर देवा नाइट राइडर्स टीम थोड़ी सी नाखुश रहेंगे। सफलता तो हाथ लगी है, लेकिन जो एवरेज की बात करेंगे, जो एवरेज मिलना चाहिए था, स्कोर की बात कर लेंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 40 रन। लेकिन अभी भी देखिए 8 ओवर का मैच है। अमर राव सर देखिए यहाँ पर जुड़ चुके हैं निश्चित रूप से। भिवंडी आमने से देखिए बिक्की दादा केनी ने भी उनकी तारीफ के फूल बांधे, बताए पहाड़ी आवाज हमारे टूर्नामेंट में जुड़े थे निश्चित रूप से। और ये चलिए सीधा बल्ले से खेला गया, फील्डर है वहां पर, अतिरिक्त उछाल बन गए दर्शक, 1 बाउंस 4 रन्स। हवाई फायर, गिली 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 चंपा, खोसई रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। क्या बात है, यहाँ पर छक्का देखिए बहुत बड़ा यहाँ पर दागते हुए और स्कोर का गति को देखिए बढ़ाते हुए। टीम का स्कोर देखिए अर्धशतक 50 रन तक पहुंचता हुआ। स्वप्निल सर कहते हैं ना, फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं सिक्स मारना पड़ता है। 2022 फीफा वर्ल्ड कप देख लीजिए, जो किक यहाँ पर 7 मारे थे, खास करके 7 गोल मैसी, और उनका सपना देखिए 14 साल 117 दिन के बाद पूरा हुआ, फीफा वर्ल्ड चैंपियन बने भाई। और ये चलिए भाई फुल लेन कलाई के सारे मोड़ दिया है और एक देखिए बाउंड्री की लाइन, गेंद को रोका गया। लेकिन तब तक देखिए दोनों बैटर्स ने यहाँ पर 2 रन बड़ी आसानी के साथ, क्या बढ़िया बल्लेबाजी करते हुए यहाँ पर प्रमोद माली देखिए यहाँ से पिछड़ा गेंद को छक्के दागे और उसके बाद देखिए सिंगल डबल। बता रहे हैं अपने बल्लेबाजी से कि हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्राद्धा भी। जरूरत आने पर बड़ा हिट भी खेल सकते हैं अमर सर, और सिचुएशन के हिसाब से अपना विकेट को भी बचा सकते हैं। थोड़ी सी यहाँ पर देखिए देवा नाइट राइडर्स टीम को देखिए इस बैटर को रुकना होगा। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 53 रन। अमर सर कहते हैं ना, सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा और पैसे रखने के लिए बैंक मिल जाएगा, लेकिन यहां से बात करेंगे प्रमोद माली को रुकने के लिए कौन सा गेंदबाज यहां पर ढूंढ कर मिलेंगे। तो देखते हैं ड्रिंक्स के बाद फिर से एक बार जुड़ेंगे, चलेंगे मौका है डीजे के पास।
हुए इस टूर्नामेंट में देखिए यहाँ से, और जितनी भी तारीफ किया जाए शायद उतना ही कम है। एमसी देखिए इस एसोसिएशन ने निश्चित रूप से एक बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से ग्रामीण के खिलाड़ी के लिए एक अच्छे मौका दिए हैं भाई। इसलिए तो कहा जाता है इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है, और ये मुरबाड लीग में चमक जा बेटा तुझे आगे जाने का मौका मिलता है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 53 पर 3, और क्या बल्लेबाजी कर रहे हैं भाई 42 के ऊपर प्रमोद माली। देखिए अमर सर यही तो मैंने जिक्र किया भाई, सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा और पैसे रखने के लिए बैंक मिल जाएगा, लेकिन से प्रमोद को रुकने के लिए कौन सा गेंदबाज मिलेगा यहाँ से। शायद गौरव को फिर से बुलाया गया है, एक गेंदबाज को ढूंढ कर लाया गया। किरण दादा दल भी देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से सुबह से यहाँ पर अंजाम देखिए अच्छे, हर किसी का मेहनत है। निश्चित रूप से कहते ना अगर एक दूसरे के कंधों के ऊपर कंधों मिल जाए ना फिर एक ताकत बन जाती है। अगर एमसी एसोसिएशन ने मुरबाड प्रीमियर लीग को अंजाम तक पहुंचाए ना, ये इनकी एकता की ताकत है। जुड़ गए तो शेर भी घबराएगा, टूट गए तो गिदड़ भी सताएगा। और ये बल्लेबाज को आज कौन सा यहाँ पर गेंदबाज रोक पाएगा भाई। यहाँ से तो गेंदबाज यही कहेगा भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से। लगाए 46 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। क्या ये सेमीफाइनल का अर्धशतक देखने को मिल सकता है? बहुत बढ़िया देखिए बात करेंगे, लाजवाब देखिए यहां से। अभी तक देखिए कोई अर्धशतक नहीं बना है इस मुरबाड लीग में। क्या पहला अर्धशतक, पहला इतिहास यहां पर प्रमोद माली रचाएंगे। 48 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। सांप के फन में बिच्छू के डक में जहर होती है, और प्रमोद माली की बल्लेबाजी में देखे खैर होता हुआ। इसलिए तो कहा जाता है भाई फूल तोड़ता हूं डाली से, लेकिन डर लगता है माली से। प्रशांत माली इनकी तरफ से 1,01,000 और एक तंदूरी, हम जोश में आ गए थे ज्यादा। क्या बात है प्रशांत माली, देखिए बात करेंगे, ये होती है दोस्ती भाई। इसलिए तो कहा जाता है 1000 रिश्ता से बेहतर एक दोस्त। क्या अर्धशतक पहला लगेगा? एमसीएमपीएल धमाका 2023 में 4 चांद लगेगा। अर्धशतक के करीब है, 48 के ऊपर है। अगर इनका अर्धशतक आता है तो मैं पूरी क्राउड से गुजारिश करना चाहूंगा, एक बार जोरदार ताली बजना चाहिए। अर्धशतक लगे या ना लगे, लेकिन देखते हैं। और ये चलिए हवा में गेंद है, फील्डर से यहां पर दूर जाता हुआ, ये चलिए भाई अर्धशतक। कमाल की बल्लेबाजी यहां पर। मेरे रब ने तुझे क्या चीज बनाई। शुभम गिल बल्ला उठाइए भाई, यहां पर प्रमोद माली, स्वागत कीजिए तालियां के साथ। दिल लगाने का अब मजा आ जाएगा। 52-52 रन, क्या अर्धशतक की इनिंग्स खेले भाई शुभम गिल। इस वक्त देखिए एक युवा टैलेंट से हिंदुस्तान के लिए बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन फिर से एक बार उभरता हुआ सितारा यशस्वी जायसवाल, आने वाला भविष्य का कह सकते हैं बंगाल टाइगर, जो हम सौरभ गांगुली को देखा करते थे बतौर सलामी बल्लेबाज, उनकी झलक इनके अंदर दिखाई दे रहा है। और यहां से देखिए शुभम गिल भी देखिए बहुत अच्छा लीड कर रहे हैं, लेकिन आपको लगातार परफॉर्मेंस देना बहुत जरूरी हो जाता है। साई सुदर्शन का भी चर्चा हुआ है, लंबा रेस का घोड़ा है, लंबा रेस का घोड़ा है। देखिए साई सुदर्शन के बारे में लेग बाय से देखिए 1 रन। रिंकू सिंह का भी चर्चा हो रहा है अमर सर, लेकिन कुदरत का भी क्या नजारा है। देखिए यस दयालु को उन्होंने 5 छक्के दागे थे, जिनकी बोली लगी 5 करोड़, और रिंकू सिंह 55 लाख, लेकिन इस भारतीय में चुने गए हैं। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 65 रन, कोई बात नहीं। रिंकू सिंह की बात करेंगे ना, ये कंटिन्यूस टीम से खेल रहे हैं, बेसिक उनका जो शेलर है वो हिसाब से
अगर ऑक्शन में आएंगे तो फिर सोच लीजिए, ये भी बताना जरूरी है। और ये चलिए भाई बात करेंगे प्रमोद माली। देखिए यहां से कमाल की बल्लेबाजी, सलूट है भाई, लाजवाब बल्लेबाजी। यहाँ पर 3 विकेट गिरने के बाद क्या बल्लेबाजी यहाँ पर दिखाए। बैटिंग पावर प्ले, हो चिंगो चिंगो, लोहा गर्म है तो फिर हथौड़ा लगाइए भाई, फिर उसका आकार बदल देगा। ये जो टारगेट दिख रहा है ना अभी तक टोटल, शायद बड़ा टारगेट की तरफ सोच हो गई है। किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए थे योगेश माली और अनिकेत से, लेकिन प्रमोद माली की बल्लेबाजी ने मार डाला। अब डीजे गाना लगाइए, मार डाला। ₹24 लाख मिल जाएगा तो बंदा एकदम खुश। नाराजगी जताई है बहुत लोगों ने कि कंगारू ने वर्ल्ड कप भी लेके गए, उन्हें इतनी रकम दे रहे हैं, क्या हिंदुस्तान के खिलाड़ी कम है क्या? लेकिन हिंदुस्तान के खिलाड़ियों को इसलिए बड़ा रकम भी नहीं मिलता है, आईपीएल में उनका एक सैलरी भी रहता है। और ये चलिए भाई बात करेंगे व्हाइट का जापा, एक्स्ट्रा से रन आता हुआ टीम का स्कोर देखिए। बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज ने, इसलिए देखिए टेनिस क्रिकेट में भी बहुत घातक साबित होते हैं। मिचेल स्टार्क को 24 करोड़ देने का मतलब यही है, जो बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज रहते हैं ना, राइट हैंड बैटर के लिए पसीना छुटा देते हैं। साम कुरान का भी एक समय बहुत बड़ी बोली लगी थी जब T20 में सीरीज बने थे आईसीसी के, इंग्लैंड को ट्रॉफी दिलाए थे। चाने दिया इस बार गेंद ऑफ स्टंप के बाहर, व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूप से देखिए, और एक रन आता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से 67। और इस बार देखिए गेंद को जाने दिया और व्हाइट का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से बहुत बढ़िया रन आ रहा है। और ये चलिए भाई बात करेंगे यहाँ से स्कोर देखिए, यहाँ पर बहुत गति से बढ़ता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से। बहुत बढ़िया देखिए, प्रतीक और वसीम देखिए बड़ा तेजी से भाग कर आए थे और गेंद को यहाँ पर गेंद को रोकने में कामयाब हुए। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया। गेंद को रोका यहाँ पर 70 रनों तक पहुंचा है। और ये चलिए भाई हल्के हाथों से खेला गया यहाँ पर, जब तक गेंद को रोका जाता फिर से और एक रन आता। ये भी अच्छी सोच है कि इतना हाईवे में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए, हर गेंद के ऊपर चौके छक्के। लेकिन से बहुत बढ़िया स्टार्ट तो नहीं मिला था, लेकिन उसके बाद जो प्रमोद माली ने इनिंग्स खेला भाई, एक्सीलेंट इनिंग्स भाई, व्हाट इनिंग्स, मजा आ गया, लाजवाब। देखिए उल्फत में जो सर कटाई उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले उसे नायक नहीं खलनायक। और इस वक्त स्ट्राइक पर प्रमोद देखिए फिर से एक बार, और जगह पर खड़े खड़े यहाँ पर खेलना चाहते थे, ऑफ ड्राइव पे संपर अच्छा नहीं हुआ और डॉट गेंद निकलता हुआ लंबी समय के बाद। अरे ये डॉट गेंद निकालना होगा आपको, अगर यहाँ से रन नहीं बचाएगी तो फिर मैच बहुत आगे निकल जाएगा। एक एक डॉट गेंद भी अहमियत रखेगा। ये देखिए साथी बल्लेबाज ने आकर कुछ प्रमोद माली से बात किया यहाँ पर दिनेश ने आके कि हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि यहाँ से जितना चाहे रन जोड़ लेंगे तो बेहतर होगा, लेकिन डॉट गेंद ना बने। स्लोअर गेंद देखिए, गैप डाउन लिया भाई, शॉर्ट मिड विकेट के ऊपर से खेला गया। डीप लॉन्ग ऑन के फील्डर ने देखिए गेंद को रोका यहाँ से, लेकिन तब तक देखिए प्रशांत देखिए बात करेंगे, फील्डर्स बहुत बढ़िया देखिए कवर किए और 2 रन देखिए आता हुआ। बहुत बढ़िया वेरिएशन दिखा रहे हैं गेंदबाज, भलाई कुछ एक्स्ट्रा गेंद का इस्तेमाल किए हैं। अभी तक 2 ओवर में 7 वाइड डाल चुके हैं। 2 ओवर में देखिए 7 वाइड गेंद डाल चुके हैं, लेकिन से चौके छक्का नहीं खाना चाहते हैं। एक रणनीति साफ है इनकी। और ये चलिए भाई यहाँ पर खेलना चाहते थे कवर ड्राइव, लेकिन बल्ला से थोड़ा बल्ले का बाहर हिस्सा लेकर के ना
पॉइंट के रीजन पर आया और जब तक देखिए बात करेंगे पॉइंट बाउंड्री लाइन से गेंद को भेजा चाहता तब तक देखिए और 2 रन आता हुआ। तो 2 रनों से देखिए स्कोर आगे बढ़ रहा है। लेकिन अमर सर कहते हैं ना, चिल्लर के लिए हमेशा हाथ फैलाना पड़ता है, नोटों के लिए हाथ उठाना पड़ता है। बड़ा हिट के लिए थोड़ा जोखिम लेना पड़ेगा आपको। 75 देखिए एक अच्छा स्थिति पर पहुंच चुके हैं। लेकिन एक फाइटिंग टोटल कहा जाए तो 8 ओवर में 80 कहा जाता है, लेकिन उससे अगर एक मुश्किल टारगेट सेट करना चाहते हो फिर 90-100 के करीब पहुंचना होगा। और इतिहास देखिएगा भाई, कल 104 रन भी चेसिंग हुआ है निश्चित रूप से। और उस हिसाब से देखिए बड़ा हिट आना बहुत जरूरी है। आखिर में देखिए प्रमोद बाली ने बता दिया भाई, 13 का फूल 17 का माला, झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला, ठोक दीजिए वाला। हैं लेकिन ये तुषार जी देखिए बहुत अच्छी है और बता दिया आखिर में भाई, 13 का फुल 17 का माला में झुकेगा नहीं। भलाई ओवर में देखिए बड़ा हिट नहीं आ रहा था, लेकिन आखिरी गेंद में देखिए छक्के लगाने के बाद बता दिया भाई, बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। चलिए समय ज्यादा मत लीजिए भाई, 8 ओवर का मैच देखिए फाइनल मैच भी हम उस नजर से देखना चाहेंगे। 2 घंटा लगभग जाता है देखिए 2 इनिंग्स के लिए। अगर यहाँ से देखिए बात करेंगे लगभग स्कोर देखिए 81 तक पहुँच गए हैं। अगर मैच देखिए 3:30 तक भी चालू होता है ना, फिर 8 ओवर का मैच देखिए 2 घंटा 5:30 बज जाएगा, जो शाम का समय आ जाएगा। फाइनल भी सोच यहाँ पर 8 ओवर खिलाया जाएगा, इसलिए ये मैच को ज़्यादा वक्त मत लीजिए। ये मैच देखिए अभी भी बात करेंगे यहाँ से 2 ओवर बचा हुआ है, 81 रन। चलिए कोई बात नहीं, जितनी बार पूछोगे हम बताएंगे। ग्रामीण लीजिए, लीग लीजिए। अमर सर देखिए बात करेंगे, गजनी पिक्चर में आपने देखा होगा हर 15 सेकेंड में आमिर खान का याददाश्त जाता है, लेकिन यहाँ पर ग्रामीण लीजिए, लीग लीजिए, खिलाड़ियों का हर सेकेंड में याददाश्त एकदम सुन हो जाता है, इतना प्रेशर रहता है। इसलिए लगातार बॉल टू रन भी पहुंचना बहुत जरूरी है। और इस बार देखिए ऊंचाई ले ली है, लंबाई की कमी है, लॉन्ग ऑफ से फील्डर भाग कर आए और बढ़िया कैच यहां से लेते हुए। दिनेश का इनिंग देखिए ज्यादा लंबा नहीं चला, यहाँ पर 6 गेंद का सामना किए 5 रनों के पर आउट होते हुए। लेकिन कहते हैं ना, सुबह भी जिंदा है, शाम भी जिंदा है, और दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर देखिए बात करेंगे जब तक घातक बल्लेबाज प्रमोद बाली जिंदा है। क्या काबिल तारीफ डीजे देखिए, सारा जमाना है उनके पीछे, बहुत बढ़िया देखिए, लाजवाब सिचुएशन के हिसाब से सॉन्ग बजाते हुए आज एमसी एसोसिएशन की तरफ से निश्चित रूप से बहुत बड़ा आपका भी सम्मान किया जाएगा, काबिल तारीफ है। और ये चले भाई, विकेट गिरने के बाद देखिए एक डॉट गेंद, और ये गेंद कम खेलनी होगी भाई, पान खा जुल्फे बना शराब पीना छोड़ दे, चौके लगा छक्का लगा डॉट गेंद खेलना छोड़ दे। देखिए तेरा ध्यान किधर है भाई, तेरा हीरो नॉन स्ट्राइक पर है। प्रमोद बाली देखिए दिनेश टीम के ओनर थे भाई, एक लेजेंड खिलाड़ी भी थे भाई, आउट होकर आए। कहते ना कि आशिक बनता है इस किसे, एक लेजेंड बनता है रेस किसे। भला आजकल युवा खिलाड़ी आ रहे हैं, बहुत जोश में चौके चक्के दाग रहे हैं, लेकिन लेजेंड लेजेंड ही होता है। स्वप्निल जी कहते हैं ना, बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कभी कम नहीं होता है। जो लेजेंड खिलाडी रहते हैं साहा सर, यावेळेला मात्र काही लाईव्ह शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचतात। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी सन्माननीय प्रफुल्लजी पांडुरंग कोर यांचा आज वाढदिवस आहे
आणि त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. शुभेच्छुक मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सन्माननीय किरणजी दळवी साहेब यांच्याकडनं. यावेळेला मात्र ट्रॅकर बॉल एक जबरदस्त पुल पॉवरफुल चेंडू निघून जाईल सीमा पार आणि या वादळाचं घुंगावणं मैदानात चालू आहे. यावेळेला आलाय हा MCA चौकार. आधीच दुष्काळ आणि त्या दुष्काळामध्ये 13वा महिना साजरा होताना पाहायला मिळतोय. 9+4 अशा धावा मिळतील 5 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. और ये चलिए भाई यहाँ पर फ्री हिट बीमार गेंद, अगर दूसरा बीमार आया तो फिर विजय माल्या के जैसे देश तो नहीं छोड़ेंगे लेकिन गेंदबाजी छोड़ना पड़ सकता है. और जो फ्री हिट देखिए रहेगा बीमार का गेंद, कहते हैं ना खिला हुआ फील वो वापस खिलता नहीं है और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है. हर गेंद पर फ्री हिट मिलता नहीं है. और ये चलिए भाई शेर शिकार के तलाश में था यहाँ पर फ्री हिट का गेंद और यहाँ पर प्रमोद के बल्ले 7 4 रन. आज फ्रेंडशिप 11 संघाच्या फलंदाजांनी या क्षणाला प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या खेमूला फार बेचिराग करण्याचं काम केलं. नयनरम्य फटक्यांनी साधलेली हे इनिंग. या वेळेला मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू थोडासा आपल्याला पेसमध्ये चेंज पाहायला मिळाला, वेगामध्ये बदल पाहायला मिळाला. आणि बाबूसाह सर, आपण सातत्यानं म्हणत असतो की झटपट क्रिकेटच्या काळामध्ये फलंदाजांच्या निर्विवाद वर्चस्वाला जर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएशनचा वापर करावा लागेल, वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा वापर करावा लागेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ट्रॅकर बॉल रडार मध्ये आलाय. प्रमोद माळी नावाची रन मशीन रंगात आणि चेंडू मात्र थेट ढगात षटकार. टू माळी आणि त्यांच्याकडून त्यांच्या मित्राकडून अर्थात सुनील बांगर यांच्याकडून प्राइज आलेला आहे. जर प्रमोद माळी छोट्या अर्धशतक कंप्लीट करत असेल तर त्यासाठी 1111 रुपयाचं प्राइज आहे. ओर टू कमेंट्री बॉक्स. हा म्हणजे ते आलेलं आहे प्राइज, 1111 रुपयाचं प्राइज आहे ते सुनील बांगर यांच्याकडून. ओर टू कमेंट्री बॉक्स. हाँ तो चलिए स्कोर की बात करेंगे. देखिए जाकर 97 बहुत बड़ा यहाँ पर टोटल पहुंचते जा रहे हैं. 97 रन. देखिए 100 रन से केवल 3 रन दूर हैं और 7 ओवर कंप्लीट हुआ है. अब ये अंतिम आखिरी ओवर बचा है. बैटिंग पावर प्ले देखिए इसलिए चुना गया था क्योंकि रनों का गति को बढ़ाया जाए. क्या बल्लेबाजी यहां पर देखिए. प्रमोद बाली 77 रनों का इनिंग्स खेल रहे हैं भाई. 7 इनकी स्कोर, लेकिन कैश प्राइज भी उनके लिए यहां पर आ चुका है. लेकिन आखिरी 6 गेंद कमबैक करना होगा यहां से.
देवा नाइट राइडर्स टीम को। अरे चलिए भाई, सिंगल लेकर जाएंगे और प्रमोद माली फिर से स्ट्राइक पर आएंगे, लेकिन टर्न बिलकुल कहते ना मना है भाई। ठीक, युवा कार्यकर्ते मान्य श्री प्रथमेशजी जाधव साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत। त्याचबरोबर युवा कार्यकर्ते अतुलदादा देशमुख हेही या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात, दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। बहुत बढ़िया, देखिए बात करेंगे यहाँ से निखिल सर। मेहमान देखिए बड़े दोपहर के समय यहाँ पर तशरीफ रखते हुए, दोपहर को लोग खाना खाने के बाद बिस्तर पर लेटना पसंद करते हैं, टीवी पर शो देखना पसंद करते हैं, लेकिन ये एमसी एसोसिएशन देखिए मुरबाड लीग का इतना बड़ा प्यार है। और इस वक्त देखिए कड़ी धूप में खिलाड़ी तो संघर्ष कर रहे हैं और हमारे मंच पर मेहमान देखिए तशरीफ का स्वागत है। लेकिन दूसरी तरफ देखिए प्रमोद माली भाई ये रनों की यहाँ पर बारिश कर दिए हैं। बात करेंगे निखिल सर, रनआउट का मौका, भलाई साथी बल्लेबाज को यहाँ पर बल्ली देना पड़ रहा है। बल्ली चांस है, अंपायर की शॉर्ट सिग्नल है आउट, लेकिन तीसरी अंपायर की मांग की है। बैटर को भी थोड़ा रुकना होगा, लेकिन अंपायर कॉल है तो आप चलकर आइए। अगर डिसीजन नट आउट आया तो फिर आप अंदर जा सकते हैं। कभी कभी अंतर्राष्ट्रीय में भी हम ये रूल देखते हैं, बैटर बाउंड्री लाइन तक आ जाते हैं, लेकिन डिसीजन में कुछ बदलाव हुआ था, क्योंकि जब अंपायर शॉर्ट सिग्नल हो चुका है आउट तो शायद है। देखते हैं, डिसीजन पेंडिंग है अभी भी, देखते हैं डिसीजन बहुत जल्दी आ जाएगा। आउट है बैटर, तो चलिए इन बैटर को आपको जाना होगा। मुकेश गायकर सर देखिए आज डबल रोलिंग की है, एक अच्छे क्रिकेटर भी हैं। 98 है, 99 एक रन यहां से जुड़ा गया। सेमीफायनल दुसरी आपण मैदानामध्ये पाहतोय, मुरबाड क्रिकेट असोसिएशनचं हे दमदार आयोजन। छोट्याच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हचा दर्जेदार फटका, चेंडू सीमा पार, चौकार। ओव्हर टू बाबूशाह सर। धन्यवाद डीजे और टीम का देखिए टोटल जाकर शतक के ऊपर पहुंचता हुआ यहाँ पर 103 रन, और कल देखिए 104 का टारगेट को चेस किया गया था। लेकिन कहते हैं ना वो साल कोई दूसरा था, ये साल कोई दूसरा है, यानी आने वाला जो कल का दिन जो था पीछे, लेकिन आज का दिन स्लोअर की पहचान लिए खेल को बहुत जल्दी यहाँ पर बाउंड्री लाइन पर देखिए फील्डर्स हैं यहाँ से, और स्ट्राइक देखिए प्रमोद रखना चाहते हैं और साथी बल्लेबाज को लगातार देखिए चलता कर रहे हैं। कोई बात नहीं, यहाँ पर लगातार देखिए बलिदान देना पड़ रहा है। लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 104 है, लेकिन से इस ओवर की देखिए गेंद अभी बची है भाई, आखिरी अंतिम गेंद भाई। करेंगे टोटल देखिए यहां से 104, लेकिन उसमें देखिए 83 प्रमोद मालिक, क्या इनिंग्स, ग्रेट इनिंग्स भाई, लाजवाब बल्लेबाजी, बड़ी मैच के बड़ा प्लेयर। और ये देखिए फिनिश कैसा होता है, क्या क्या चलिए नहीं भाई, घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। अंतिम फिनिश देखिए चौके के साथ होता हुआ यहाँ पर, और कमाल का इनिंग्स यहाँ पर खेल गए। एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। 87 रनों का इनिंग्स यहाँ पर, जिस पर प्रमोद माली और अर्धशतक तो लगा है, लेकिन सबसे बड़ा अर्धशतक है इस टूर्नामेंट, इस लीग की बात करेंगे यहाँ पर, मुरबाड प्रीमियर लीग का बड़ा अर्धशतक है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 108 रन, और बड़ा टारगेट, विशाल टारगेट, एक पहाड़ी आवाज भी आ रही है आपके सामने। थँक्यू। आपण विशेष सन्मान व्यासपीठावर करतोय युवा कार्यकर्ते मान्य श्री प्रथमेशजी जाधव साहेब यांचा शुभ सन्मान मी किरणदादा दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रथमेश दादा जाधव यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत। युवा कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्या मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं जो मात्र केला जातोय।
प्रथमेशजी जाधव यांचा शुभ सन्मान, व्यासपीठावर किरणदादा दळवी. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आणि स्पेशली TDC बँक मधून 5 दिवसाची सुट्टी घेतलेली आहे ही स्पर्धा भरवण्यासाठी. असे असलेले किरणदादा दळवे त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. तदनंतर अतुलजी देशमुख साहेब युवा कार्यकर्ते यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी पुन्हा एकदा किरणदादा दळवी यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अतुलदादा देशमुख यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर करतोय. मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आहेत, त्यांचा हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मान्यवरांचे विशेष आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, त्यांचं सहर्ष स्वागत. संदीप धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 108 आणि बनवायच्यात 109. 109 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये किती बनल्या जातील ते आपल्याला पाहायचंय आणि ते ऐकण्यासाठी जाऊयात शहापूर तालुक्याची मुलुक मैदानी तोप अमर राऊत सर यांच्याकडे. धन्यवाद. ऑरेंज कॅप्चर रेस मध्ये कालपर्यंत ज्याचं नावही नव्हतं तो छोट्या माळी आता सर्वात पुढे गेलेला आहे. 117 धावा त्याच्या नावावर आहेत. तो छोट्या माळी आता मैदानामध्ये जितू चव्हाण, विलास वारगडे यांची बॅटिंग, राजू राठोड यांची बॅटिंग, खूप मोठी स्ट्रेंथ आहे त्यांची. कशा प्रकारे कामगिरी होते ते आपल्याला पाहिजे. सुनीलजी आलम साहेब यांचं शुभागमन होतंय, त्यांना विनंती आहे आपण लगेचच व्यासपीठावर यायचंय. सुनील आलम सर. विकट शेठ दारवणे साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं सहर्षाचं स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते. सर्वांचं सहर्ष स्वागत. चला लगेच क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं राहील याची मात्र नोंद घ्या. फ्रेंडशिप 11 खूप मोठा संघर्ष या टीमने केलेला आहे. मान्यवरांची उपस्थिती जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. संजयजी दुर्गे ओके, मान्यवरांचं शुभागमन होतं. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनल दुसरी आहे. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण थोडासा लो स्कोर गेम पाहिला, परंतु जसं दुपारचं सत्र झालंय कडक ऊन झालंय. अमर राऊत सर इथे देवगाव टायगर फायनलला पोहोचलाय. त्यांच्या विरोधात कोण ते मात्र आपल्याला पाहायचं. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. अनिल दादा बांगर प्रसिद्ध असे उद्योजक आहेत आणि तेही व्यासपीठावर उपस्थित होतात. दादांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. खूप मोठा माहोल आपल्याला बनताना पाहायला मिळेल, कारण देवगाव टायगर हा संघ जिंकलेला आहे. तुळशीदासजी भांडे, राकेशजी डोंगरे, तदनंतर स्वप्नीलजी तुपे, खूप मोठा सपोर्ट स्टाफ. आणि तुळशीदासजी भांडे साहेब आपल्याला विनंती आहे की विकासजी दारवणे साहेब आपली वाट व्यासपीठावर पाहत आहेत, आपण लगेचच संपर्क साधा. तुळशीदासजी भांडे. सलामीची जोडी बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जितू चव्हाण आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो लिटिल मास्टर ऑफ मुरबाड विलास वारगडे मैदानामध्ये दाखल होईल. पहिलं सत्र अतिशय दिमागदार खेळ छोट्या माळीचा राहिला आहे, तर त्याला प्रत्युत्तर कशी देणार टीम मनोजदादा देसले यांची देवा नाईट रायडर ते आपल्याला पाहायचं आहे. ऐकूयात आपण समालोचन कक्षातून अमर राऊत सर यांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच निखिलजी ठोंबरे. काय जबरदस्त पहिली इनिंग राहिली. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 108 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आणि या 108 धावांच्या मोबदल्यामध्ये जर आता आपण विचार केला तर सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या देवा नाईट रायडर्स या संघाच्या समोर 48 चेंडू आणि 109 धावांचं महाकाय लक्ष उभं केलं. परंतु क्रिकेटचं मैदान आहे, क्रिकेटचा खेळ आहे आणि इथे जर आपण विचार केला तर पहिल्या डावात 48 चेंडू मध्ये 108 बनत असतील तर त्याच खेळपट्टीवर खेळणाऱ्या संघाला दुसऱ्या डावात 48 चेंडू मध्ये 109 धावा या मात्र काही कठीण नाही आहेत. पण या महाकाय लक्ष्याचा पाठलाग करत असताना देवा नाईट रायडर या संघाकडनं सलामीवीरांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड क्रिकेटचा बाहुबली ही उपाधी आपल्या अभूतपूर्व खेळीच्या जोरावर आपल्या नावावर करणारा जितू चव्हाण
आणि त्याचबरोबर निश्चित विलास वारगडे दोन मोठी नावं आणि या दोघांनाही माहीत आहे 8 षटकांमध्ये खेळ कसा करायचा. इथं मात्र तुम्हाला संयमता आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टींचा मेळ खऱ्या अर्थानं साध्य करावा लागेल आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मित्रांनो म्हणतात ना की संघर्षाच्या मार्गावर चालत असताना वाटेत अडचणी संकट काटे बनून येत राहतील, पण याच संकटरूपी काट्यांना बाजूला सारून अपयशाच्या छाताडावर पाय देऊन यशाच्या नभांगणात आपलं ध्रुवस्थान आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आणि हे एकदा जमलं की आयुष्यात यश मात्र अगदी आपण सहजपणे कवेत घेऊ शकतो, मिठीत घेऊ शकतो, मुठीत घेऊ शकतो आणि त्या यशाच्या नभांगणात स्वतःचं नाव देखील आपण कोरू शकतो. विलास वारगडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला जितू चव्हाण, तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रेंडशिप 11 या संघाकडनं गोलंदाज असेल तो म्हणजेच अनिकेत. हेर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला चेंडू इथं मात्र ऑफिशियली पुन्हा तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. आज ही सगळी मान्यवर मंडळी अतुलजी देशमुख साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलात. तुमचं MCMPL 2023च्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी शब्दसंधानी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चला वळूयात मैदानाच्या आत, जिथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल 48 चेंडू आणि 109 धावांच्या या लक्ष्याचा कसा असेल पाठलाग. पहिला चेंडू यावेळेला पहिल्या चेंडूवर विलास वारगडेनं आपले इरादे केलेत स्पष्ट. पहिल्या चेंडूवर आलाय कडक षटकार. विलास वारगडेच्या बॅटमधनं आलेल्या या उत्तुंग षटकारानं सुरुवात केली आणि सांगितलं 48 चेंडू 109 धावांचा आकडा कागदावर जरी कठीण वाटत असला तरी प्रत्यक्षात मैदानाच्या आत त्याचा पाठलाग कसं करायचं हे आम्हाला माहित आहे. इरादे स्पष्ट आहेत. इथून मात्र आक्रमण होणार, इथून मात्र गोलंदाजांवर हल्ला चढवला जाणार. आस्किंग रन रेट नुसार इथं मात्र खेळ अवतरित होणार, यामध्ये मात्र शंका नाही आहे. आणि गोलंदाज अनिकेतचं अगदी दमदार स्वागत केले षटकारानं. बॅटर विलास वारगडे या क्षणाला चेंडू क्रमांक 2 गोलंदाज अनिकेत याचा. यावेळेला रडार मध्ये चेंडू होता, पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंट मध्ये चेंडू निघून जाईल, फरार होईल, धावा मिळतील 4. विलास वारगडे नाव ऑन फायर, चौकार. थँक्यू सो मच डुजे. यावेळेला फुललेचा चेंडू पहिल्या 2 चेंडूवर वादळ घोंगावणार की काय हा प्रश्न निर्माण झालेला असताना त्याच वादळाला त्याच तोडीस तोड उत्तर देत चेंडू क्रमांक 3 वर अनिकेतनं दिलाय चले जावचा नारा आणि हा बसलाय देवा नाईट रायडर या टीमला पहिला हादरा. चेंडूवर सनसणीत चपराक लगावणारा चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र सांगितलं गोलंदाज अनिकेतनं पहिल्या 2 चेंडूवर चढलेल्या हल्ल्याला उत्तर देण्याची कुवत, क्षमता, ताकद, बळ, सामर्थ्य, प्रबळ इच्छाशक्ती सारं काही मी माझ्या उरात घेऊन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आत अवतरित झालं.
म्हणून हा क्रिकेटचा संघर्ष एकदा पेटला ना की मैदानाच्या आत प्युअर क्रिकेटचा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. हल्ल्यावर प्रतिहल्ला, वारावर प्रतिवार, आक्रमणावर प्रति आक्रमण, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू 10 धावा, 1 गडी बाद. राजू राठोड आणखी एक मोठं नाव यावेळेला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. विकेट मिळाल्यानं या क्षणाला आत्मविश्वास दुणावला असेल तो गोलंदाज अनिकेतचा. पुढचा चेंडू फुल टॉस बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय आणि बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन. सलग दुसरा झटका बसलाय. या क्षणाला मैदानाच्या आत 109 धावांचा पाठलाग करणाऱ्या देवा नाईट रायडर या टीमला जर विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर रोहित हरड जे एमसीएचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. व्यासपीठावर आपण पाहतोय स्वप्नील दादा तुपे जे विद्यमान सरपंच आहेत देवगावचे, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनापासून आभार. 2 महत्वाचे मोहरे यावेळेला टिपण्यामध्ये यश आलं. अनिकेतला हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे, ती साधली जाईल का? वसीम स्ट्रायकिंग एंडला, इथे मात्र वसीमला चकवा देणारा हा चेंडू. आणि म्हणून मगाशी म्हटलं ना, गमावलेला आत्मविश्वास निखिल सर पुन्हा एकदा कमावला ना की मग माणूस समोरच्या प्रतिस्पर्ध्याला लढाईला भाग पाडणारी कामगिरी ही सातत्यानं करत असतो. इथे तर पाहिलं आपण, पहिला चेंडू षटकारानं सुरुवात केली, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू क्रमांक 3 वर विलास वारगडे सारखा भरवशाचा फलंदाज गळाला लावला. चेंडू 4 वर राजू राठोड ज्याच्याकडे क्षमता होती त्याला मात्र परतावं लागलंय माघारी. आणि यावेळेला अनिकेतनं पुनरागमन केलंय. यावेळेला अनिकेतनं जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळेला अनिकेतनं मॅच मध्ये 109 धावा डिफेंड करताना जे योगदान द्यायला हवं, जी ड्रीम स्टार्ट हवी, स्वप्नवत सुरुवात हवी, ती मात्र यावेळेला प्रदान केली आहे. यावेळेला गुडलेन स्पॉटवरचा चेंडू थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. भरधाव वेगानं बाहेर निघालेला चेंडू जागेवरनं कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 1 ची होईल सांगता. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 109 धावांचा पाठलाग करणाऱ्या देवा नाईट रायडर्स या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. व्यासपीठावर सन्माननीय विकासजी धारवणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या आयोजन तथा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनोजी केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय धारवणे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. ही सर्व मान्यवर मंडळी आज MCA-MPL 2023च्या या सीझनच्या फायनल डेला खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहेत. या सगळ्या मान्यवरांचं तर आपण स्वागत करतच आहोत, परंतु त्यांचं औपचारिक स्वागत करणं हे आपल्या सर्वांचंच परम कर्तव्य आहे. मनोजी केंबारी यांच्या शुभ हस्ते आपण धारवणे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करत आहोत. त्याचबरोबर उद्योगपती सन्माननीय अनिलजी बांगर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या वतीनं मनोजी केंबारी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अनिलजी बांगर यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण पार पाडावं. गोलंदाज सचिन फरडे आणि यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळाला, तो म्हणजेच मुरबाडचा बाहुबली जितू चव्हाण. आणि निश्चित बाहुबलीनं आपल्या नावाला लौकिकाला साजेसा असा फटका. इथे मात्र व्यासपीठावर सन्माननीय देवगावचे विद्यमान सरपंच माननीय स्वप्नीलजी तुपे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी मनोजजी केंबारी यांना विनंती करतो माननीय स्वप्नीलजी तुपे साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. देवगावचं लोकप्रिय व्यक्तिमत्व, देवगावचे लोकप्रिय कार्यसम्राट सरपंच माननीय स्वप्नीलजी तुपे इथे मात्र जितू चव्हाण रंगात येतोय आणि समोरच्या गोलंदाजाला भर उन्हामध्ये नभांगणातलं चांदणं चमकवण्याचं काम करतोय. व्हॉट अ बॅटिंग. हा आलाय जितू चव्हाणच्या बॅट मधनं संघर्षाला आमंत्रित करणारा षटकार.
इथं मात्र सांगितलं जातं माग काय घडलंय, विकेट किती जात आहेत, भरवसा कुणावर ठेवायचा, ताकद माझ्या हात आहे ना, सामना मी फिरवणार. आणि ही खिंड मात्र अगदी एकट्यानं नेटानं लढवली जाते. 18 धावा धावफलकावर आहेत. खर तर गोलंदाज सचिन फरडे सोनारपाडा संघाला बिलॉंग करणारा, गावाला बिलॉंग करणारा, आणि जितू चव्हाण हाही सोनारपाडा गावाला बिलॉंग करतोय. एकत्र क्रिकेट खेळतात, एकमेकाचे स्ट्रॉंगेस्ट पॉइंट, विकेस्ट पॉइंट सगळं माहित आहे. पण कोण कोणावर भारी, सरासरीपेक्षा सरस कामगिरी ज्याला करता येईल त्याला मात्र विजय साकार करता येईल. पुढचा चेंडू यावेळेला फुल टॉस बॉल स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यावेळेला जितू चव्हाणच्या बॅट मधनं हा आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. सलग दुसरा चौकार, अनिश्चित तिसरा चौकार सलग. खरं तर काही रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे क्षेत्र आम्हाला कळलं नाही. निश्चित हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नाही आहे, तर डीप फाईन लेगला हा चौकार आलाय बॅटर जितू चव्हाणच्या बॅटमधनं. 22 धावा धावफलकावर आहेत. लगातारचे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन फरडेच्या विरोधात यावेळेला घणाघाती हल्ला चढवलाय तो म्हणजेच मुरबाडच्या बाहुबलीनं मिस्टर जितू चव्हाण. या क्षणाला सुरुवातीचे 3 चेंडू 109 धावांचा पाठलाग करत असताना गाडी मात्र भरधाव वेगात निघाले. टॉप गिअर मध्ये यावेळेला फलंदाजी केली जाते. फुल लेनचा चेंडू सरा बॅट न खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. जितू चव्हाण बाहुबलीच्या बॅट मधनं हा आलाय आसमानाला गवसणी घालणारा आबाळासम षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच आता 28 धावा. आकड्यांच्या या खेळामध्ये छकड्यांचा पाऊस पाडला जातोय तो म्हणजेच जितू चव्हाण कडनं. आणि या पद्धतीची फलंदाजी गरजेची आहे मित्रांनो. म्हणून म्हणतात ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील उरामध्ये दमच लागतो. या 2 दम मधला फरक ज्याला कळाला ना त्याला मात्र प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात आपला विजय सुनिश्चित करता येतो. मैदानाच्या आत एक कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर अंकित पाहायला मिळतात. आणि या संघाचा आयकॉन प्लेअर आहे. का आयकॉन आहे, का माझ्यावर विश्वास ठेवला जातो. अडचणीच्या काळात किंग गरजेचं नाही, किंग मेकर गरजेचं नाही आहे, तर संघाचा तारणहर्ता बनून संघाला अडचणीच्या बाहेर काढणारा हा बाहुबली गरजेचा आहे. यासाठी जितू चव्हाण ओळखला जातो. चेंडूवर बॉलनं स्पर्श झाला की त्याला आसमानाची सफर करत सीमा रेषा पल्ल्यात धाडण्याची ताकद ज्या फलंदाजाच्या मनगटात आहे उसका नाम है बॉस जितू चव्हाण. सलग दुसरा षटकार. व्हॉट अ मॅच. संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 34 तीनावर 4 34 धावा. निश्चित अशा आकांक्षा पल्लवित करण्याचं काम देवा नाईट रायडर्स या संघाचं ते केलंय जितू चव्हाण. सचिन फरडे महागडा ठरतोय. पिसं काढली जात आहेत. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये ही संधी निर्माण झाली होती, परंतु निश्चित रिॲक्शन टाइम तुमच्याकडे कमी असतो आणि त्यामध्ये मात्र हा झेल सुटलाय. षटक क्रमांक 2 ची सांगता होईल आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 109 धावांचा पाठलाग करणाऱ्या देवा नाईट रायडर्स या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती तब्बल 34 धावा. 17च्या सरासरीने या 34 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण जर आता आपण पाहिलं तर 36 चेंडू आणि विजयाकरता 75 धावांची गरज आहे. 109चा पाठलाग चालू आहे. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिला तर चौकार षटकारांची आतषबाजी झाली. पहिल्या डावामध्ये गोलंदाजांना डोकंवर काढण्याची संधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या फ्रेंडशिप 11 संघाने उपलब्ध करून दिली नाही. परंतु त्यानंतर जर आपण पहिलं षटक पाहिलं अनिकेतचं स्वागत केलं विलास वारगडेनं. पहिल्या चेंडूवर जोरदार षटकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर चेंडू क्रमांक 3 आणि चेंडू क्रमांक 4 वर सलगचे 2 धक्के दिले गेले आणि नंतर आपल्याला 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. 10 धावांनी सुरुवात केली होती गोलंदाज अनिकेतनं, पण जसं षटक क्रमांक 2 सुरू झाला आणि सचिन फरडे बाहुबली जितू चव्हाणच्या समोर आला त्यावेळेला मात्र जितू चव्हाणनं संघाला सुस्थितीत नेण्याचं काम केलंय. समीकरण बदललंय. 36 चेंडू आणि विजयाकरता 75 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. यावेळेला कठीण असलेलं सोपं करण्याच्या दिशेनं वाटचाल केली आहे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळेल वासिम. ब्रॅकर बॉल यावेळेला मात्र पॉवरफुल चेंडू सीमा पार हालाय षटकार. वसीमच्या बॅट मधनं आपल्याला हा षटकार पाहायला मिळतोय. इथे मात्र जितू चव्हाणनं सुरुवात केली आणि त्या सुरुवातीला पुढे नेण्याचं काम गोलंदाज अनिकेतच्या पहिल्या चेंडूवर षटकार आणि अनिकेतचं स्वागत पहिल्या षटकामध्ये विलास वारगडेने असंच केलं.
पहिल्या चेंडूवर आल्या आल्या अनिकेतचा पाहुणचार केला आणि सेम चेंडू जर आपण पाहिला तर सीमा पार थेट षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला. आणि आता देखील षटक क्रमांक 3 ची झाली आहे सुरुवात. समीकरण बदललं जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावर आहे 40 धावा, 35 चेंडू आणि विजयाकरता 69 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे बॉस. आयुष्यात वेळ आणि मैदानात खेळ कधी बदलेल माहित नाही, पण बदलणाऱ्या वेळेला आणि खेळाला जर आपल्या जवळ ठेवायचं असेल तर सावधान, सजग आणि सतर्क राहणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. जर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विलास वारगडेनं दोन घणाघाती फटके खेळले षटकार आणि चौकाराला. तिथे मात्र पॉइंटला ती कॅच पकडली गेली. इथं जर आपण पाहिलं तर निश्चित कव्हर क्षेत्रामध्ये हा झेल पकडला गेला. वॉट कम बॅक हा बसलाय. तिसरा हादरा देवा नाईट रायडर या संघाला. बघा MCMPL 2023च्या या सीझन मध्ये ज्या ज्या आपल्या टीम सहभागी झाल्या त्या टीमच्या सगळ्या टीमचे जे ओनर आहेत, संघाचे सगळे संघ मालक आहेत, त्यांना विनंती करेल मी की आपण 4 वाजेच्या आत व्यासपीठावर यावं. कारण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्येच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत, बक्षीस वितरण करणार आहोत. त्यामुळे आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, शोभनीय आहे आणि आम्हाला प्रेरणादायी देणारी आहे. चला आता समीकरण जर पाहिलं तर षटकार आल्यानंतर वाटलं होतं की वसीमचं राहणं गरजेचं असेल, परंतु त्याला देखील परतीचा रस्ता दाखवला आणि तिसरी विकेट आपल्या नावावर केली गोलंदाज अनिकेतनं. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन अवे फ्रॉम बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र जर आपण पाहिलं तर कव्हर स्वीपरमध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव काढली आहे गोलंदाज अनिकेतच्या विरोधात बॅटर आदी गोरेनं. संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. समीकरण बदललं गेलंय. 33 चेंडू आणि विजयाकरता 68 धावांची गरज. 33 चेंडू आणि 68 धावांची गरज मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे देवा नाईट रायडर या टीम करता. आणि आता समोर कोण आहे? समोर ज्यानं षटकार आणि चौकारांचा वर्षाव केलाय. देवा नाईट रायडर या संघाच्या विजयाच्या संभाव्यता ज्यानं प्रबळ केल्यात. मुरबाडचा बाहुबली मिस्टर जितू चव्हाण, देवा नाईट रायडर या संघाचा आयकॉन प्लेअर. आणि या आयकॉन प्लेअरला या महत्वाच्या मॅच मध्ये खेळणं गरजेचं आहे. कारण समोरचा डोंगर जर पाहिला धावांचा तर तो पार करताना आतापर्यंत 3 जण धारातीर्थी पडलेत. आता हा डाव पुढे न्यावा लागेल जितू चव्हाणला. आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरीची आणखी एक संस्मरणीय इनिंग या क्षणाला मैदानाच्या आत खेळावी लागेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. इथे मात्र अनिकेतला चेक केलाय बॅटर जितून आणि निश्चित सन्मान देखील दिला. डॉट बॉल. अनिकेतचं चांगलं कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर आपल्याला विकेट पाहायला मिळाली, नंतर सिंगल आली आणि आता जितू चव्हाण सारख्या दिग्गज फलंदाजाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर हा परफेक्ट यॉर्कर लेनचा बॉल. सो या षटकातला चेंडू क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अनिकेत. इथे मात्र लो फुल टॉस. नाही या क्षणाला जितू चव्हाणच्या बॅटला देखील अक्षरशः जखडवण्याचं काम केलंय गोलंदाज अनिकेतनं. आणि गोलंदाज अनिकेत सांगतोय हल्ला चढवल्यानंतर पुनरागमन करत समोरच्याच्या आक्रमणाचं बंड आपण आपल्या आक्रमणाच्या द्वारे कसं थंड करायचं ना, याचं सर्वोत्तम उदाहरण या क्षणाला या स्पेलमध्ये अनिकेतच्या माध्यमातून. साईड चेंज केली. ट्रॅकर बॉल पाहायला मिळाला. चेंडू मात्र पॉइंट मध्ये ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबणार नाही मैदानाच्या आत. जितू चव्हाणच्या बॅट मधनं संघर्ष जारी आहे हा सांगणारा आलाय चौकार. तीन षटकांचा खेळ तो मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवा नाईट रायडर संघ 109 धावांचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो. ते देवा नाईट रायडर या संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा. समीकरण मात्र आता बदललंय. जिंकण्याकरता 30 चेंडू आणि 64 धावांची गरज आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर 12-13 ची सरासरी खऱ्या अर्थाने तर राखावी लागेल या 5 षटकांमध्ये संघाला विजय साकार करायचा असेल. परंतु देवा नाईट रायडर संघासाठी जमेची बाजू काय तर त्यांचा जितू चव्हाण अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहे आणि हीच डोकेदुखीची बाब ठरू शकते 109 धावा डिफेंड करणाऱ्या फ्रेंडशिप 11 या संघाला. आता बॉलिंग ट्रॅकवर कोण आलाय?
पहिल्या डावात ज्यानं देवा नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजांना फक्त आसमान दाखवण्याचं काम केलं. चौकार आणि षटकारांच्या बळावर या लीग स्टेजेसच्या पूर्ण प्रतियोगितेमधलं हायेस्ट स्कोर ज्याच्या माध्यमातून आपल्या इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला तो प्रमोद माळी. आता बॉलिंग ट्रॅकवर समोर आहे आदी गोरे. मगाच बॅटल आपण पाहिलं, बॅटिंग करत होता जितू चव्हाण, सोनारपाडाला बिलॉंग करतो. गोलंदाजी केली सचिन फर्डेनं, तो देखील सोनारपाडाला बिलॉंग करत होता. तिथं बॅटल जिंकलं ते सोनारपाड्याच्या जितून. आणि आता मात्र बॅटिंग आपल्याला बॅटिंगला पाहायला मिळेल तो म्हणजेच बॅटर आदी गोरे जो बिलॉंग करतोय माईनगरला. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल प्रमोद माळी जो देखील बिलॉंग करतोय माईनगरला. या दोघांमधलं बॅटल नेमकं कोण जिंकणार? हा बैला स्लो वन. तिथं मात्र अगदी डिफेन्सिव्ह मोड मध्ये मात्र प्रमोद माळीनं पहिल्याच चेंडूवर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये धावबाद केलंय. आदी गोरे एक महत्वाचा फलंदाज या क्षणाला तंबूच्या आडोशाला. म्हणून दबाव ज्या वेळेला तुमच्या अवतीभोवती फिरत असतो त्यावेळेला त्या दबावामध्ये या प्रकारच्या चुका होणं स्वाभाविक असतं. डिसिजन फार महत्वाचा असतो, निर्णय फार महत्वाचा असतो. कोणत्या वेळी कोणता निर्णय कधी काय परिणाम करून जाईल याची साधी सुधी कल्पना देखील आपल्याला नसते. पण या वेळेला परिणाम झालाय. जे तुझ्या जोडीला आधीच राहणं अत्यंत गरजेचं होतं, कारण याही फलंदाजाला माहीत आहे की समोरच्या गोलंदाजाच्या आक्रमणाविरुद्ध आपण हल्ला कसा चढवायचा, डावाला पुढे कसं न्यायचं. आस्किंग रन रेटचं जे गणित आहे ते मात्र जे कठीण होत जाईल यापुढे येणाऱ्या प्रत्येक विकेटनं, यापुढे येणाऱ्या प्रत्येक डॉट बॉलनं त्या गणिताला सोपं करून ते गणितीय सूत्र कसं सोडवायचं यासाठी एका चांगल्या पार्टनरची गरज तुर्तास तरी मैदानाच्या आत अगदी इन्फॉर्म असलेला मोठ्या फटक्यांच्या साह्यानं देवा नाईट रायडर्स संघाला अजूनही अशा पल्लवित करायला ठेवणारा आणि या सामन्यामध्ये जिवंत करणारा जितू चव्हाणच्या जोडीला गरज असेल. बॅटर मैदानाच्या आत येईल तो म्हणजेच जगदीश खारे. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल मुरबाडचा बाहुबली मिस्टर जितू चव्हाण. समीकरण बदललंय. 29 चेंडू आणि विजयाकरता 64 धावांची गरज. जितू निश्चित स्ट्राईक घेत होता. प्रमोद माळी सारखा एक चांगला गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे आयकॉन प्लेअर जितूच्या विरोधात प्रमोद माळीचा खेळ कसा असेल, त्याची गोलंदाजी कशी असेल ते पाहावं लागेल. कारण जेव्हा जेव्हा जितून कोणत्या गोलंदाजाचा सामना केला तेव्हा तेव्हा तो गोलंदाज महागडा ठरला. यावेळेला प्रमोद आणि जितू यांमधलं हे बॅटल, यांमधला संघर्ष, यांमधली झुंज, यांमधली लढत आपल्या समोर. ह्या वेळेला मात्र वाईट बॉल येतोय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन, दबाव स्पष्टपणे जाणतोय. अवे फ्रॉम बॉडी शरीरयष्टी पासून दूर. जितूच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये चेंडू ठेवायचा नाही आणि या प्रयत्नामध्ये ऑफस्टिकच्या खूपच बाहेरची लाईन. वाईट बॉल येईल. संघाची धावसंख्या 1 सरसावेल. संघाची धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 46 धावा. समीकरण पुन्हा बदललं जाईल. 29 चेंडू आणि 63 धावांची गरज. फुल टॉस बॉल. जितू चव्हाण नावाचं वादळ मैदानाच्या आत गोलंदाजांना खऱ्या अर्थानं भीतीचं वातावरण तयार करतोय. जितू चव्हाण बाहुबलीच्या बॅटमधनं ठोकलाय षटकार. म्हणून मित्रांनो म्हणतात ना की आपल्यावर कुणाचा विश्वास असो नसो काहीही फरक पडत नाही, पण आपल्यावर विश्वास असला ना की अशा विपरीत परिस्थितीतून निघणारा मार्ग आपल्याला सहजपणे दिसतो. फक्त इतकंच की शर्तीचे प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र तुम्हाला करावी लागेल. मैदानाच्या आत ज्या पद्धतीनं पहिल्या डावात प्रमोद माळी बरसला होता, ज्या पद्धतीनं छोट्यानं पहिल्या डावात गोलंदाजांच्या विरोधात हल्ला चढवला होता, ज्या पद्धतीनं प्रमोद माळी पहिल्या डावात अगदी चौकार षटकारांच्या भाषेनं गोलंदाजांशी संवाद साधत होता आणि अगदी त्याच इनिंगची पुनरावृत्ती देवा नाईट रायडर्स संघाच्या एका बॅटरनं करणं गरजेचं होतं आणि त्याच कामगिरीला यावेळेला आमंत्रित केलंय बॅटर जितू चव्हाणनं. का मला मुरबाडचा बाहुबली म्हणतात, मैदानाच्या आत आल्यानंतर का मला गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणतात, का मला गोलंदाजांच्या विरोधातला जल्लाद म्हणतात, याचं उत्तर यावेळेला पेश केलं जातंय जितू चव्हाणकडनं. पण प्रमोद माळीला देखील कमबॅक करणं माहित आहे. समोर असणाऱ्या दिग्गज फलंदाजाला आमिष दाखवून प्रलोभन देऊन आपल्या जाळ्यामध्ये ओढणं हे प्रमोद माळीला माहित आहे. जितू इतका वेळ घेऊन नाही चालणार आपल्याला. अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. 28 चेंडू आणि 57 धावांची गरज.
यावेळेला जर आपण जितू चव्हाण पाहिलं तर वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतो. 300 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं यावेळेला मैदानाच्या आत वर्चस्व गाजवलंय दुसऱ्या डावात मुरबाडच्या बाहुबलीनं. बॉलिंग ट्रॅकवर प्रमोद माळी. षटकार आल्यानंतर दबाव असेल आणि या दबावातून बाहेर निघणं प्रमोद माळीला माहित आहे. पहिल्या डावात केलेल्या फलंदाजीच्या मेहनतीला सार्थकी ठरवायचं असेल तर अगदी प्रभावी, भेदक, तिखट आणि चिवट मारा करावा लागेल गोलंदाज प्रमोद माळीला. पुन्हा बॅटल पाहूया. प्रमोदचा चेंडू जितूसाठी. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू खराब लॉंग स्टॉप रिजन मध्ये जितूच्या बॅट मधनं आलाय. हावेलचा संघर्षाचा डंका पिटणारा चौकार. संघाची धावसंख्या धाव फलकावर मात्र आता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 56 धावा. समीकरण बदललंय. 27 चेंडू आणि 53 धावा. जितू चव्हाण नावाच्या वादळानं मैदानात सुनामी आणलाय. यावेळेला मात्र निश्चित सुंदर चेंडू. स्लो वन होता. शबलून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मात्र विकेटवरनं कॅरी होतोय आणि यावेळेला जितू चव्हाण अपील करत होते. आशाळभूत नजरेनं पाहत होते पंचांकडे वाईड मिळेल, परंतु सुंदर चेंडू. यासाठी ओळख आहे प्रमोद माळीची. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. चक्रव्यूह रचणं माहिती आहे आणि त्या चक्रव्यूहामध्ये प्रतिस्पर्ध्याला जाळ्यात ओढणं माहिती आहे आणि म्हणून प्रमोद माळी यावेळेला मुरबाड क्रिकेटचा स्टार होताना आपल्याला पाहायला मिळतो. वॉट बॉलिंग. षटकार चौकार आलेत पण जितू सारख्या फलंदाजाच्या विरोधात डॉट काढून पुन्हा दबावाचं तंत्र वापरणं जमेल का? यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. जितू चव्हाण मैदानाच्या आत करतोय हाहाकार. चेंडू सीमा पार. हालाय एमसीआय एम्पायर. षटकार. देवा नाईट रायडर संघ आपल्याला ही फायनल वॉर्निंग असेल. जर आपण पॅव्हिलियन मधनं एकही आउटगोईंग कॉल जर आता मैदानाच्या आत गेला तर यापुढे माईक मधून आपल्याला 2 धावांच्या पेनल्टीचा पुकारा केला जाईल. 13 चेंडू मध्ये टाळ्या. मी आउटगोईंग कॉल बोललो ना. शेअरअप करायला कोणालाही प्रॉब्लेम नाहीये. फक्त 13 चेंडू आणि 44 या वैयक्तिक धाव संख्येवर खेळतो आणि या 44च्या 44 धावा या षटकार आणि चौकारानं खेचल्यात बाहुबलीनं. यावेळेला खराब चेंडू. फुल टॉस बॉल. तिथे मात्र हाईट फॅक्टर कन्सिडर केला जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो. इथं देखील संधी निर्माण झाली होती. संधी गमावली आहे. नो +2. यावेळेला आता मात्र विचार करावा लागेल प्रमोद माळीला. एकीकडे दुष्काळ पडला आणि वर्षातला 1 महिना देखील वाढलाय. आता जगावं खावं की मरावं हा मोठा प्रश्न आहे. यावेळेला जितू चव्हाणची बॅट रंगात येताना धावांचा पाऊस पडतेय आणि त्याच क्षणाला गोलंदाजाकडनं चुकांचा भडीमार होतोय. नो +2 अशा धावा. 3 संघाची धावसंख्या धाव फलकावर 4 बाद 65 धावा. समीकरण बदललंय. 25 चेंडू आणि 44 धावा. म्हणून म्हणतात ना जितूच्या टप्प्यात एखादा चेंडू आला की त्याचा परफेक्ट करेक्ट कार्यक्रम आहे. हा सामना जर जितू चव्हाण याने जिंकून दिला तर संघाचे ओनर मनोजदादा देसले यांच्याकडून जितूसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. निश्चित फ्री बॉल होता त्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. आपण जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. मैदानाच्या ड्रिंक्स ब्रेक असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 109 धावांचा पाठलाग करणाऱ्या देवा नाईट रायडर्स या संघाची धावसंख्या धाव फलकावर तब्बल 65 धावा आणि आता समीकरण जर पाहिलं तर पुढच्या 4 षटकांमध्ये विजया करता 44 धावांची गरज. 11च्या सरासरीनं खेळावं लागेल. मॅच मध्ये रंगत आली आहे. एकट्यानं संघाला अडचणीतून बाहेर काढून तारणहर्त्याची भूमिका बजावणं काय असतं हे मात्र जितू चव्हाणनं मैदानाच्या आत दाखवलंय. हा बाहुबली मैदानाच्या आत सामना संपेपर्यंत राहील का? संघाला विजय मिळवून देईल का? की इथून पुढे मात्र ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण जर पाहिलं तर फ्रेंडशिप 11 संघ काहीतरी वेगळी रणनीती आखून मॅच मध्ये विजयाच्या संभाव्यता आपल्या समोर बळावणार का हे पाहावं लागेल. 24 चेंडू 44 धावांची गरज असेल. 65 धावा धाव फलकावर लगावल्यात आणि या पुढच्या 4 षटकांचा डाव आपल्या समोर आपल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधून पोहोचवण्याकरता या एमपीएलचे एमसीएमपीएलचे ऑफिशियल कॉमेंटेटर सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर यांना इन्व्हाइट करतो आणि पुढच्या 4 षटकांचा डाव ते आपल्यापर्यंत. धन्यवाद अमर.
अजून एक पारितोषिक जे मात्र डिक्लेअर झालेलं आहे. जर देवा नाईट रायडर्स संघ जिंकला तर ते मिळालेलं मानधन आहे ते मुरबाड तालुक्यातील भारतीय लष्करात असलेल्या जवानांच्या ट्रेनिंगसाठी दिलं जाणार आहे. विशेषतः आपण कौतुक करू ओनर मनोजदादा देसले यांचं. कायमच राजकारण समाजकारण यामधला एक मोठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आपण मुरबाड तालुक्यातील जेवढे भारतीय लष्करात जवान ट्रेनिंगसाठी जाणार आहेत त्यासाठी ते पारितोषिक दिलं जाईल. जर संघ फायनलमध्ये प्रवेश केला तर त्यासाठी 50,000 आणि 1 लाख रुपयाचं पारितोषिक. 24 चेंडू 44 धावा. आपण ऑरेंज कॅप बद्दल थोडीशी चर्चा करत होतो. विशाल 117 धावा प्रमोद माळीचे आहेत ज्याने या अगोदरच्या मॅच इनिंग मध्ये तब्बल 87 धावा बनवलेल्या आहेत. जितू त्याचा पाठलाग करतोय. जितू आता 92 पर्यंत पोहोचलेला आहे. ही मॅच जिंकवत जितू त्याच्या पुढे जाईल का याचंही उत्तर आपल्याला पाहायचं आहे. 24 चेंडू आणि 44 धावा आहेत. 65 धावा देवा नाईट रायडर्स अर्थात मनोजदादा देसले यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप 11 अर्थात दिनेश पवार सर यांचा संघ पाहायला मिळतो. अमोलजी कतोरे यांच्याकडून पारितोषिक आलंय. कस्तुरी बेंचचे सर्व बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. जगदीश खारेने लगातार 3 षटकार खेळले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 24 चेंडू बनवायच्या 44. स्ट्रायकर एनवर आपल्याला संभाजीनगरचा खेळाडू पाहायला मिळतोय जगदीश खारे. नॉन स्ट्रायकर एनवर सोनारपाडाचा जितू चव्हाण आहे. बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट म्हणून ज्याची ओळख आहे. तर गोलंदाजी मार्कवर मदनदादा कथोरे ज्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. एक्सपिरियन्स मॅन सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आहे. 24 चेंडू 44 धावा. फायनल मध्ये जाणार कोण? देवगाव टायगर तुळशीदासजी भांडे यांचा संघ सागर कापडीच्या नेतृत्वात फायनल मध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या विरोधात कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं आहे. मुरबाड क्रिकेट असोसिएशनचं दमदार आयोजन दमदार नियोजन. MCA MPL पहिल्या पर्वात सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. कॅप्टनशिप कशा प्रकारे होती छोटू माळीची ती आपल्याला पाहायचं. जितू नॉन स्ट्रायकर एनवर ज्या वेळेस सारिकाईंनी गोलंदाजी केली आहे त्यावेळेस गोलंदाजांचा अक्षरशः कर्दन काळ बनलेला जितू नॉन स्ट्रायकर एनवर आहे. स्ट्रायकर एनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो जगदीश. पहिला बॉल जगदीश खारे पॉवर ऑफ संभाजीनगर खेळतोय. सिक्सर षटकार. यांच्याकडून जितूच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक अनिकेत चुकवणार नाहीये. फलंदाज बाद. 22 चेंडू 38 धावा. पारितोषिकांची खूप मोठी भरमार आहे जितू चव्हाणसाठी. सामना जितूने जिंकून दिला तर संघाचे ओनर मनोजदादा देसले यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जितूने 60 धावा केल्या तरी जितूसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जितू अर्धशतक कंप्लीट करत असेल सुभाषदादा ढमके आणि त्याचबरोबर तानाजी शेट लेहे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येकाकडून 500 असं 1,000 रुपयाचं पारितोषिक या दोघां व्यक्तींकडून देखील आपल्याला पाहायला मिळतं. ही सुंदर क्रीडा स्पर्धा MCA ने आयोजित केली आहे. त्यासाठी नंदकुमार उगडा पोस्ट सिटी अँड एक्स्ट्रा टेक्निशियन यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. गोलंदाज तयार आहे. हाय व्होल्टेज सामना. मैदानाच्या आतमध्ये आलेले मान्यवर उठायला मागत नाही. त्यांना माहिती आहे हा सामनाच आपल्याला पाहायचा आहे. शेवटचे चेंडू 22 38 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवर. प्रशांत केंबारी टेंबरेचा सुपरस्टार मैदानामध्ये दाखल झाला. येत्या 11 ते 14 तारखेला टेंबरे गावामध्ये देखील रामचंद्र स्मृती चषकाचं दमदार आयोजन मनोजदादा केंबारी सुभाषजी केंबारी यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. धावून पोहोचेल ती 72 या धावसंख्येवर. रामभाऊ दादा दळवी हे मात्र उपस्थित होत आहेत. किरण दादा दळवी यांचे पिताश्री आहेत
आणि काय आयोजन केलंय मुलाने, जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं. मुरबाड तालुक्यातील नामवंत क्रीडा स्पर्धा MPL. 21 चेंडू 37 धावा. स्ट्रायकर एंडवर बाहुबली जितू खेळतोय सध्या 46 या धावसंख्येवर 15 चेंडूंमध्ये. खूप मोठं पारितोषिक आहे जितूसाठी. पाहूया जितू मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतो. त्याचबरोबर सागरदादा कडव हेही उपस्थित होत आहेत. दादांचंही सहर्ष स्वागत आहे. 21 चेंडू 37 धावा हे लक्ष्य. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स मॅन समोर बाहुबली. अर्धशतक कंप्लीट करणार का ते आपल्याला पाहायचंय. इथे टाकलेला बॉल, सुंदर फटका. जितूच्या बॅट मधून चेंडू सीमारेखेच्या बाहेर आणि या स्पर्धेतलं बाहुबलीचं पहिलं अर्धशतक. जबरदस्त इनिंग. संपूर्ण प्रेक्षक वर्गाला कुणालाही सांगायला लागलं नाही की यासाठी टाळ्या वाजवा. प्रत्येकाने टाळ्या वाजवल्यात. अर्धशतक जितू चव्हाणचं कंप्लीट. थँक्यू डीजे श्रावणी. 6 चौकार 4 षटकार 16 चेंडू 50 धावा नाबाद जितू चव्हाण. तानाजी शेठ लिहे आणि त्याचबरोबर सुभाषदादा ढमके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जितू चव्हाणसाठी. संघाची धावसंख्या 76. 20 चेंडू 33 धावा. सुंदर असा चेंडू, फटका फसलाय. गोल्डन विकेट ठरू शकेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि जितूला जीवनदान. म्हणजे MPL मधला तुमचा प्रवास कमीत कमी 70% तरी धोक्याची घंटी आहे. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 78 धावा आहेत. आता उर्वरित 19 चेंडू आहेत. 31 धावा ज्या मात्र बनवायच्यात. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. जयेश मोरे JP वंडरबॉय ऑफ मुरबाड यांच्याकडून जितूच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 19 चेंडू 31 धावा. पारितोषिकांची खूप मोठी उधळण या स्पर्धेमध्ये. जितूचा हा फटका, काय फटका. ओ आशिष विश्वकर्मा संपूर्ण शरीर त्याने झोकून दिलं होतं, कारण त्याला कॅचचं महत्व माहिती आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय पट्स होता. जोरदार टाळ्या आशिष विश्वकर्मासाठी. जबरदस्त आहे पट. इथे चौकार येतोय जितूच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच झाला असता. कॅच ऑफ द टुर्नामेंट नाही, कॅच ऑफ द इयर झाला असता मुरबाड तालुक्यामध्ये. जबरदस्त आहे पट. 18 चेंडू 27 धावा. डीजे श्रावणीला संधी. ज्या वेळेस ऑक्शन झालं त्यावेळेस अनेक जणांनी चर्चा केली असेल की राजू राठोड हा ऑरेंज कॅप साठी प्रबळ दावेदार असेल, कारण ऑक्शन मध्ये भरपूर बोली राजूवर लावली होती जितूने. आणि ज्या वेळेस प्रीमियर लीग ही स्पर्धा होते त्यावेळेस 2 जसे खेळाडू आहेत, राजू आणि जितू एकाच संघामध्ये असतो. धावफलकावर धावसंख्या 82 आहे. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते आता 18 चेंडू 27 धावा. राजेश सरांना विनंती, आपण या व्यासपीठावरून आता सरांनाही माहिती आहे मॅच एवढी आनंदात आहे, प्रत्येक जण आपली जागा सोडायला मागत नाही, जिथे आहे तिथेच राहू द्या. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू 27 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटची ही दिवाळी या मैदानावर. 18 चेंडू 27 धावा. ज्यावेळेस 108 झाले, 109 करत असताना अनेक जणांना वाटलं असेल की हा सामना एकतर्फी होईल, परंतु जितू मैदानामध्ये लढतोय. प्रमोद माळी पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये जितू आपल्याला पाहायला मिळतोय. जितू देखील आता 100च्या पुढे गेलेला आहे, त्याचं कॅल्क्युलेशन आपण नंतर सांगू. 18 चेंडू 27 धावा. मान्य श्री रामभाऊ दळवे साहेब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण, आमचे किरणदादा दळवे यांचे पिताश्री आहेत. सागरदादा कडव, शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड तालुका. SK वॉटर त्यांचंही सहर्ष स्वागत. फटका इथे फसला. डाऊन द बॉल आशिष विश्वकर्मा. चुकी होणार नाहीये. सुंदर झेल आणि इथे फलंदाज
फेल होताना पाहायला मिळतो तो प्रशांत. नवीन फलंदाज कोण ते आपल्याला पाहायचंय. सुभाषदादा ढमके चहा प्रेमी आहेत ते उपस्थित होत आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. डीजे आतापर्यंत 6 खेळाडू बादही झालेले आहेत, फक्त 4च विकेट राहिलेले आहेत. आता पाहूया काय होतं. सौरभ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. दिनेश पवार सारिकांनी गोलंदाजी आहे. फुल टॉस चेंडू, परंतु इथे पंचांचा अवांतरचा इशारा येईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचेल ती सध्याच्या घडीला 83 या धावसंख्येवर. 17 चेंडू 26 धावा हे समीकरण. जितू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये खूप मोठं आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जितूने आतापर्यंत जर आपण विचार केला तर 56 धावा बनवलेल्या आहेत. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, अजून एक अवांतर चेंडू पाहायला मिळतो. इथे स्ट्राईक साठी जितू हातबल झालेला आहे, कारण जर आपण पाहिलं सारिकाईंनी ज्या वेळेस गोलंदाजी केली आहे जितूने आक्रमकताच दाखवलेली आहे. 17 चेंडू आणि 17 चेंडूंमध्ये अजूनही बनवायच्या त्या 25 धावा. क्रिकेटचा हा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम. आतापर्यंत 84 बनवल्यात. जितूची फलंदाजी अतिशय सुंदर आणि दिमागदार होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला सौरभ त्याला कशा प्रकारे साथ देईल. दिनेश पवार ट्रम्प कार्ड इथे वापरलाय संघाने. आता त्यांची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचं. 17 चेंडू 25 धावा. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सरळ सीमारेषा ओलांडेल. सौरभ भाग्यवंत मान फ्रॉम मातानगरच्या बॅट मधून जबरदस्त टोला षटकार. धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सौरभ साठी हा चेंडू सुंदर असा फटका खेळला. एक सिंगल घेतली. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 91 या धावसंख्येवर. जितू खेळतोय 56 या धावसंख्येवर. हा सामना देवा नाईट रायडर संघ जिंकला आणि जितूने 60 धावा केल्या. तर संघाचे ओनर मनोजदादा देसले यांच्याकडून जितूसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. 15 चेंडू 18 धावा. गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतो ते आपल्याला पाहायचंय. मुरबाडचा वंडर बॉय जयेश मोरे यांच्याकडून जितूसाठी 500 रुपये. 50 साठी त्याचबरोबर जर आपण गोलंदाज तयार आहेत. 15 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. दिनेश पवार. सुंदर फटका. घाटी की चली लाठी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकतोय. जितू चव्हाण ऑन फायर. सिक्सर. 60+ गेलेला आहे जितू, परंतु मॅच अजून जिंकायची आहे. मनोजदादा देसले यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 98 धावा आहेत. जितू चव्हाणसाठी तानाजी भाऊ लिहे जनमान चषकाचे आयोजक यांच्याकडून 500 रुपये. त्याचबरोबर जयबाबानी किशोर सुभाषदादा ढमके यांच्याकडून 500. वंडरबाप मुरबाड जयेश मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा सामना जिंकला तर मनोजदादा देसले यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 13 चेंडू 11 धावा.
इथे टाकलेला चेंडू, पंचांकडे खूप मोठा अपील जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. संघात धावसंख्या 99 ऑन द बोर्ड. शेवटचे 12 चेंडू, 10 धावांची आवश्यकता. संधी देऊया DJ श्रावणी, पूर्वा लाईट्स प्रोपरायटर तुषारजी मडके यांना. धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू, 10 धावांची आवश्यकता मैदानामध्ये जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. जितू चव्हाण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर फलंदाजी ज्याची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. छोटू गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. स्ट्रायकर एनवर सौरभ भाग्यवंत. शेवटच्या 4 विकेट आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची आवश्यकता आहेत. जिथे देवगाव टायगर संघ जाऊन पोहोचलाय ना, तिथे जाण्याचा या दोन्ही संघांचा प्रयत्न आहे फायनल मध्ये. देवगावही वाट पाहत आहेत की आपल्या विरोधात कोण. 12 चेंडू, 10 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. फुलटॉ इथे सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. आशिष विश्वकर्मा त्यांच्या वाक्याच्या बाहेर. सौरभ भाग्यवंतच्या पाठमधून ही चपराक 4 रन. टेनिस क्रिकेट त्याने आज प्रत्येकाची मन जिंकलीत. 11 चेंडू 6 आणि इथे वा काय फटका. शॉट ऑफ द डे. आणि या सामन्यामध्ये देवा नाईट रायडर संघ विजयी जाऊन पोहोचतोय फायनल मध्ये. मुरबाड क्रिकेट असोसिएशन आयोजित MPL 2023 च्या फायनल मध्ये दिमाखात प्रवेश. DJ